नमस्कार मित्रांनो, आजची सुंदर बोधकथा. प्रामाणिक मुलगा. एक मुलगा खूपच सरळ मार्गी आणि प्रामाणिक होता. त्याच्यावर त्याच्या आईवडिलांनी चांगले संस्कार केले होते व त्या संस्कारांना अनुसरून तो वागत होता. एकदा काही निमित्ताने तो शेजाऱ्याच्या घरी गेला. शेजारी कुठेतरी बाहेर गेला होता. शेजाऱ्याच्या नोकराने मुलाला बसायला सांगितले आणि नोकर निघून गेला. मुलगा जिथे बसला होता तिथे जवळ एका टोपलीत उत्तम दर्जाची सफरचंदे ठेवली होती. त्या मुलाला ही सफरचंद खूप आवडत असत, पण त्याने त्यांना हात लावला नाही. तो शेजाऱ्याची वाट पाहत बसला होता. बऱ्याच वेळाने शेजारी घरी परतला. त्याने पाहिले की मुलगा बसला आहे व त्याच्या शेजारी सफरचंदे असूनही तो हातसुद्धा लावत नाही. मुलाला सफरचंद खूप आवडतात हे शेजाऱ्याला माहीत होते. शेजारी येताच मुलाने उठून नमस्कार केला. शेजाऱ्याने त्याला जवळ घेतले व विचारले, "तुला सफरचंद उचलून का खाल्ले नाहीस?" मुलगा म्हणाला, "इथेच कोणीच नव्हते. मी 2-3 सफरचंदे उचलून घेतली असती तरी कोणालाच कळले नसते. कोणीच मला पाहत नव्हते, पण मी स्वतःला फसवू शकत नाही." शेजाऱ्यास त्याची शाबासकी दिली व म्हणाला, "आपण करतो ते आपला आत्मा पाहत असतो. आपण आपल्याला कधीच फसवू शकत नाही. दुसऱ्याला लाख फसवू, पण स्वतःशी खोटे बोलणे फार अवघड आहे. सर्वांनीच वर्तन केल्यास जग सुखी होईल." तात्पर्य एवढेच, लहानपणीच मुलांना खोटे वागणे, खोटे बोलणे यापासून दूर ठेवल्यास मुले भविष्यात योग्य वर्तन करतील. वाईट गुण येण्यास क्षणाचाही विलंब लागत नाही, पण चांगले शिकण्यास खूप काळ जावा लागतो. मुले वाईट वर्तनाची निघाल्यास त्याचा दोष आईवडिलांना होतो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.